मित्रांनो, तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या नावावर असलेली जमीन, शेती किंवा मालमत्ता अजूनही त्याच व्यक्तीच्या नावावर आहे का? अनेक लोकांना वाटतं की मृत्यूचा दाखला काढला म्हणजेच आपोआप जमीन वारसांच्या नावावर होते. पण मित्रांनो, ही सर्वात मोठी चूक आहे. जोपर्यंत वारस नोंद म्हणजेच हेअर एंट्री केली जात नाही, तोपर्यंत महसूल नोंदीमध्ये त्या व्यक्तीचंच नाव कायम राहतं. पुढे जमीन विकायची असेल, कर्ज घ्यायचं असेल, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा भावंडांमध्ये वाटणी करायची असेल, तर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वारस नोंद म्हणजे काय, ती कधी करावी आणि ही कोण करू शकतो, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठं करायचा असतो, याबद्दल संपूर्ण याची प्रक्रिया काय असते, किती दिवस लागतात, कोणत्या चुका आपल्याला इथे टाळायच्या आहेत आणि वारस नोंद झाल्यानंतर पुढे काय करायचं, ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकही महत्त्वाचा मुद्दा चुकवू नका. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम पाहूया वारस नोंद म्हणजे काय. वारस नोंद म्हणजे महसूल विभागाच्या नोंदणीमध्ये मृत व्यक्तींच्या जागी त्यांच्या कायदेशीर वारसांची नावे नोंदविण्याची प्रक्रिया. यालाच हेअर एंट्री किंवा वारस फेरफार असेही म्हटले जाते. इथे लक्षात ठेवा, वारस नोंद म्हणजे मालमत्तेची वाटणी नाही, फक्त त्या जमिनीवर कायदेशीर वारस कोण आहे याची सरकारी महसूल नोंदीमध्ये नोंद केली जाते. त्यामुळे अनेकांना वाटतं की वारस नोंद झाली म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याची जमीन निश्चित झाली, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. वाटणी ही वेगळी प्रक्रिया असते. आता प्रश्न पडतो की वारस नोंद कधी करावी. जेव्हा जमिनीच्या मालकाचे निधन होते तेव्हा शक्य तितक्या लवकर वारस नोंद करण्यासाठी अर्ज करावा. अनेक लोक वर्षानुवर्षे अर्ज करत नाहीत आणि त्यानंतर जमीन विकताना किंवा बँकेत कर्जासाठी जाताना मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे फायद्याचे ठरते. आता पाहूया वारस नोंद कोण करू शकतो. मृत व्यक्तीचा मुलगा, मुलगी, पत्नी, पती, आई, वडील किंवा कायदेशीर वारस असलेली व्यक्ती अर्ज करू शकते. जर एकापेक्षा जास्त वारस असतील तर सर्व वारसांची माहिती अर्जामध्ये नमूद करावी लागते. कोणाचेही नाव जाणून-बुजून लपवणे योग्य नाही. तसे केल्यास पुढे वाद निर्माण होऊ शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लागणारी आवश्यक कागदपत्रे. सर्वात पहिलं मृत्यूचा दाखला लागणार आहे. त्यानंतर दुसरं संबंधित जमिनीचा 7/12 उतारा आणि 8A उतारा. तिसरं अर्जदाराचा आधार कार्ड आणि ओळखपत्र. चौथं सर्व वारसांची माहिती. पाचवं गाव नमुना क्रमांक. 6 संबंधित माहिती. तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयाकडून मागितली जाणारी इतर कागदपत्रे लागू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या तलाठी ऑफिसमध्ये कागदपत्रांची माहिती खात्री करून घे. आता पाहूया अर्ज कुठे करायचा असतो. वारस नोंद करण्यासाठी संबंधित गावाच्या तलाठी कार्यालयात अर्ज करता येतो. काही ठिकाणी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्यास ती वापरता येते. मात्र बहुतांश ठिकाणी तलाठी ऑफिसमार्फतच प्रक्रिया केली जाते. अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची नोंद केली जाते. त्यानंतर महसूल विभागाकडून कागदपत्रांची तपासणी केली जाते. मृत्यूचा दाखला, जमिनीची माहिती आणि वारसांची माहिती योग्य आहे का याची खात्री केली जाते. आवश्यक असल्यास चौकशीही केली जाते. काही वेळा शेजारी किंवा संबंधित व्यक्तीकडून माहिती घेतली जाऊ शकते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर वारस नोंद प्रस्तावित केली जाते. त्यानंतर संबंधित फेरफारची नोटीस प्रसिद्ध केली जाते. जर कोणाला हरकत असेल तर ठराविक कालावधीत हरकत नोंदवता येते.
जर कोणालाही कोणतीच हरकत नसेल तर पुढील प्रक्रिया सुरू होते. हरकत नसल्यास सक्षम महसूल अधिकाऱ्याकडून वारस नोंद मंजूर केली जाते. त्यानंतर फेरफार नोंद प्रमाणित केली जाते आणि संबंधित वारसांची नावे 7/12 उताऱ्यावर दिसू लागतात. त्यानंतर तुम्ही नवीन 7/12 उतारा काढून त्यामध्ये सर्व वारसांची नावे तपासू शकता. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किती दिवस लागतात. यासाठी निश्चित असा एकच कालावधी सांगता येत नाही, कारण प्रत्येक प्रकरणातील कागदपत्रे, चौकशी आणि हरकती यावर कालावधी अवलंबून असतो. कागदपत्रे पूर्ण असल्यास प्रक्रिया तुलनेने लवकर पूर्ण होते. आता आपण पाहणार आहोत कोणत्या महत्त्वाच्या चुका आहेत ज्या लोक करतात. अनेक लोक मृत्यूचा दाखला जोडत नाहीत. काही जण सर्व वारसांची नावे देत नाहीत. काही जण जुनी कागदपत्रे सादर करतात किंवा अर्ज केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करत नाहीत. अशा चुका टाळल्यास तुमची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होऊ शकते. आपल्याला इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. वारस नोंद झाल्यानंतर जर सर्व वारसांना आपापल्या वाट्याची जमीन वेगळी करायची असेल तर त्यासाठी स्वतंत्र वाटणी प्रक्रिया करावी लागते. वारस नोंद ही फक्त कायदेशीर वारसांची नोंद असते. जर वारसांमध्ये वाद असेल, एखाद्या वारसाने हरकत घेतली असेल किंवा मालकी हक्काबाबत प्रश्न निर्माण झाला असेल तर अशा प्रकरणामध्ये महसूल विभाग आवश्यक ती पुढील कायदेशीर प्रक्रिया करतो. त्यामुळे अशा परिस्थितीत योग्य कागदपत्रांसह अर्ज करणे आणि गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. मित्रांनो, वारस नोंद ही फक्त एक सरकारी औपचारिकता नाहीये, तर भविष्यातील अनेक अडचणी टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. योग्य वेळी वारस नोंद केली तर जमीन व्यवहार, कर्ज, सरकारी योजना आणि इतर अनेक कामे सहजपणे पूर्ण होतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबात अशी परिस्थिती असेल तर ही प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करा आणि इतरांनाही याबद्दल माहिती द्या. मित्रांनो, मला खात्री आहे आत्ता मी व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.